अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुक्यापैकी किमान 12 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमीन, गुरचराई जमीन तसेच ई क्लास व एफ क्लास जमीन या सार्वजनिक मालमत्तेवर गेल्या 40 वर्षापासून किंबहुना त्यापूर्वीपासून अनेक भूमिहीन नागरिक जमिनीचा काही भाग ताब्यात घेऊन सदर जमीन वाहिती उपयोगाची करून त्यावर होणाऱ्या शेती उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत। सदर भूमिहीन शेतकऱ्यांचा ताबा प्रचलित कायद्यानुसार बेकायदेशीर असून उद्देश मात्र विधायक मार्गातून अर्थार्जन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हा आहे। बेकायदेशीर मार्गाकडे वळल्यापेक्षा पडीत जमिनीला कसून शेती पिकवून उत्पन्न मिळवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हा यथोचित मार्ग आहे। याच उदात्त हेतूने थोर सामाजिक नेते दादासाहेब गायकवाड यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल करण्याकरिता मोठे आंदोलन राज्यभर उभारले होते। याची आपणास कल्पना आहे। म्हणूनच महाराष्ट्र शासनाने अशा अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करण्याच्या उद्देशाने दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना महाराष्ट्र शासनाद्वारे अधिकृत राज्य धोरण म्हणून राबविण्याचा शासन निर्णय जारी केलेला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। महाराष्ट्र कष्टकरी गायरानधारक संघटनेच्या अमरावती जिल्ह्यातील सर्व मान्यवर सदस्यांच्या उपस्थितीत आज पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। ज्याही मान्यवर आमच्या सहकारी भूमिहीन शेतकऱ्यांनी ई क्लास जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे, हे अतिक्रमण नियमाकुल करण्याच्या मागणीसाठी आम्ही न्यायालयीन लढा विधायक मार्गाने देतो आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रधानपीठाने 16 एप्रिल 1980 ही एक तारीख ठरवून दिलेली आहे यांचे अतिक्रमण नियमाकुल करण्याच्या उद्देशाने। या तारखेच्या अनुषंगाने ज्यांची अर्ज वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे त्यावर सुनावणी देऊन निर्णय देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत। याच बाबतीत एक आमच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे आम्ही याचिका दाखल केली होती 2017 साली। या याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाद्वारा नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकारी अमरावती यांना स्पष्ट निर्देश दिले आहे की 16 ऑगस्ट 2017 रोजी या सर्वांना त्यांनी सुनावणी देणे अपेक्षित होतं। त्या दिवशी यांनी सुनावणी दिली, त्यानंतर अनेकदा सुनावण्या झाल्या, परंतु अंतिम निर्णय अजूनही प्रलंबित आहे। 2017 ते 2024 पर्यंत आपण आलो आहे। जर जिल्हाधिकारी न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना परत एकदा न्यायालयासमोर उभं करण्यापासून आमच्याजवळ पर्याय राहणार नाही। आज आम्ही त्यांना एक विधिवत निवेदन दिलेलं आहे। 30 दिवसाचा कालावधी या निवेदनाच्या अनुषंगाने मी जिल्हाधिकाऱ्यांना देतो। 30 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी जर याबाबत निर्णय घेतला नाही तर नाईलाजाने आम्हाला परत न्यायालयीन अवमानना कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात करावी लागेल। आणि हे करत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की या विधायक मार्गाने अतिक्रमण करून शेती करणाऱ्या सामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना हातात शस्त्र घेण्याची पाळी कृपा येऊ देऊ नका। हा परत एकदा इशारा तुम्हाला देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।